नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज सायंकाळच्या दरम्यान म्हणजे पुढील 2 ते 3 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आपण बघणार आहोत पुढील 2 ते 3 तासात आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं की तर या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी तसेच इस्लामपूर, नरसिंहपूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रामपूर, पलूस, तासगाव तसेच सांगली, मालगाव, देसिंग, कुचिनागज, आष्टा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान सोलापूरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये पिलीव, हलवानी तसेच माहूर, बुद्रुक, खर्डी, पंढरपूर, मंगळवेढा विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता. माहोळी, जळगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. साताराकडे जर बघितलं सायंकाळच्या दरम्यान तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान. साताराकडे या ठिकाणी मेदा, ओसरकोट, सौराट तसेच कोरेगाव, रहिमतपूर, अंदह या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. लोणंद, फलटण, बारामतीकडे पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पुण्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, टायरी तसेच पुनावली, आळंदी, शिक्रापूर या परिसरामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान पुणे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या पूर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबईकडे ढगाळ वातावरण राहील. ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये उत्तर परिसरामध्ये जर बघितलं अहिल्यानगरकडे कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी विजांचा गडगडाट भागबद्दल पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच पावसाजोर या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. राळेगाव, काडा, जामखेड, कर्जत, करमाळा आणि श्रीगोंदा, दौंड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिककडे देखील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट आहे. त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड हा जो काही परिसर आहे, मनमाड, येवला या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. आणि या सायंकाळच्या दरम्यान इकडे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे देखील उत्तर परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या देखील उत्तर परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय धाराशिवच्या काही परिसरामध्ये. परांडा, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, वैराग हा जो काही परिसर आहे, सोलापूरचा काही परिसर आहे, विजांचा गडगडाट, जबरदस्त पाऊस या ठिकाणी पंढरपूर, माहोळ, जळगाव, सोलापूर, अक्कलकोट या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आज सायंकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त भागामध्ये आहे. बाकी भागाकडे बघितलं तर ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट, पावसाचा जोर बाकी भागाकडे कमी आहे, हलक्या सरी भाग काही ठिकाणी बघायला मिळू शकत नाही. मात्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर पुढील 24 तासामध्ये किनारपट्टी, विदर्भ, मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 1, 2 आणि 3 जून रोजी राज्याच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकते सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.